यूट्यूबवरती DBNच्या चॅनलवरती जो प्रेक्षक वर्ग ही सामना पाहतोय, एन्जॉय करतोय, आपल्या प्रतिक्रिया देतोय, प्रतिसादी देतोय, त्यांचंही आपण करूया सहर्ष स्वागत। यानंतर दोन संघ अजून खेळणार आहेत, साईच्या अर्नाळा आणि पतू पॅकर्स मातेर ब्रदर्स स्पोर्ट्स जुचंद्र। हे दोन संघ अजून खेळतील, दोन बेस्ट संघ आहेत। म्हणजे पतू पॅकरच्या संघाने काही वर्षामध्ये केलेली कामगिरी आपण सर्वांनी पाहिले, जुचंद्रच्या संघाने केलेली कामगिरी पाहिलेली आहेत। आणि साईच्या अर्नाळा पर्व पहिलं ज्यावेळेला आपण पाहिलं होतं या स्पर्धेचं, त्यावेळेला जे चॅम्पियन पाहिलं होतं तो संघ यानंतर खेळताना या मैदानावरती दिसेल। पण मॅच ऑन आहे, ऑनलाईन देखील आहे DBNच्या चॅनलवरती। ही संपूर्ण स्पर्धा आपण घर बसल्या पाहू शकता। या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून श्री विजय नरेश गरत असतील, श्री विनोद पाटील असतील, कुमार उत्कर्ष पाटील, त्यानंतर श्री अजिंक्य गरत आणि त्यांच्या जोडीनं आई जीवदानी घासपाड्याचा पूर्ण टीम, आपल्या घासपाड्याचे सर्व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानं आणि बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा HDL चषक 2025 जे आपण मैदानावरती अनुभवतोय, आनंदही घेतोय। ऑल सेट ऑल गो। आजच्या दिवसात तिसरा मॅच, भरत पाटील ऑन स्ट्राईक, सचिन पाटील ऑन नॉन स्ट्राईक आणि पहिली ओव्हर घेऊन षटक घेऊन साहिल भाटी। ऑफ स्टंपच्या बाहेर साहिल गेले कित्येक वर्ष या खेळाडूला देखील पाहिले, वसई चॅम्पियन कडनं खेळताना आपण पाहिलेले आहेत। आता वसई स्पोर्ट कडनं आज खेळतोय। दुसऱ्या बाजूला वन ऑफ द बेस्ट प्लेअर म्हणून ज्याला कोपरी संघाचा गणला जातोय भरत पाटील ऑन स्ट्राईक। बेस्ट काय आपला बेस्ट द्यायचा आहे, थोडासा जागा बनवून इनसाइड आउट केलं, वाईड इज लॉंग ऑफच्या डोक्यावरनं एका टप्प्याने चेंडू सीमारेषा पार चौकार। थँक्यू। वन ऑफ द बेस्ट प्लेअर, कोपरीने भरपूर प्लेअर आतापर्यंत प्रोड्यूस केले आहेत, भरपूर प्लेअर कोपरी टीमकडनं पाहिले आहेत, पण असा प्लेअर ज्यानं आपलं नावही केलंय, कामही केलेलं आहे आणि आपल्या काम करत असताना आपल्या गावाचं नाव देखील उज्ज्वल केलं। भरत पाटील ऑन स्ट्राईक, ज्याच्या बॅटमधनं हा पहिला चौकार, थोडीशी जागा बनवली, कव्हरला क्षेत्ररक्षक होता, त्याच्या डोक्यावरनं हा चेंडू खेळलाय। आता पुन्हा एकदा जागा बनवायची, तर कट करायचं होतं, पॉईंट रिझर्वमध्ये फील्ड केलं जात आहे। पाहिलं होतं साहिल भाटीनं, ही लढाई आहे, साहिल भाटीनं पाहिलं, जागा बनवतं, टप्पा थोडासा लांब घेतला, लेन थोडीशी छोटी केली, मागे खेचली, हे द्वंद्व आहे। वसई टीमकडनं पहिलं षटक नेहमीच हाताळणारा, पॉवर प्लेचं षटक हाताळणारा साहिल भाटी आहे आणि नेहमीच आक्रमक फलंदाज म्हणून पाहिलेला भरत पाटील ऑन स्ट्राईक। पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, हवे चेंडू, क्षेत्ररक्षक थोडंसं दूरवरती होते, एक धाव या चेंडूवरती, पुन्हा दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 2 धावा, थोडासा श्वास रोखला गेला होता, श्वास गळ्यापर्यंत हमारे सासे गले में अटकी थी, ज्यावेळेला चेंडू हवेमध्ये गेला होता ऑफसाईडच्या दिशेनं, पॉईंटला क्षेत्ररक्षक होता। रिप्ले इंटरेस्टिंग आहे, कारण याही चेंडूला पाहिलं तर जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला, पुढचा पाय थोडासा मागे नेला होता आणि तो खेळत असताना टॉप एंड लागला होता। बघा रिप्ले बघा, साहिल भाटीचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, बघा डाव्या पाय थोडासा मागे नेला, जागा बनवली, खेळण्याचा प्रयत्न, पॉईंटचा क्षेत्ररक्षक थोडासा चुकलाय, पॉईंटचा क्षेत्ररक्षक, 2 धावा, स्कोर जाऊन पोचलाय तो 6। आता स्वीप, पहिला ऑफसाईडला, आता नाही, आता ऑन फायर, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर षटकार। थँक्यू। अगेन्स्ट द टर्नला स्वीप केलं, थोडा गुडगा वाकवला, ऑफ स्टंपच्या बाहेर आलं आणि स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या डोक्यावरनं सुंदर असा फटका भरत पाटील यांच्या बॅटमधनं। म्हणून मला द्वंद्व आहे, साहिल भाटी वन ऑफ द बेस्ट बॉलर म्हणून म्हटलं तर वसईचा, त्याच्या अगेन्स्ट बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे। एक बेस्ट बॅट्समन, एक बेस्ट बॉलर एकमेकांसमोर उभे टाकल्यात। स्वीपचा फटका, षटकारने स्कोर जाऊन पोहोचला 12 धावा धावफलकावरती आतापर्यंत आल्यात। पुढे सरसावून खेळले होते, थोडा बाहेर हाताळला होता, व्हाईट बॉलचा इशारा होत असताना पहिलं तर आले, डान्सिंग डाऊन आले, पहिलं टप्पा थोडासा ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर आहे, पुन्हा एकदा मागे गेले, चेंडू व्हाईट बॉलचा इशारा, 13 पण नो लॉस, 13 धावा धावफलकावरती आहेत। शेवटचा बॉल आपण ऑफ स्टंपच्या बाहेर, कडक कटचा फटका आणि चेंडू गेलाय सर पॉईंट रिझर्वमध्ये चौकार। शेवटच्या बॉलवरती 4
चौकार. मनोभावे तुलाही करीतो वंदना, मनोभावे तुलाही करीतो वंदना. कोकणी गावाच्या देवा सत्यनारायण, कोकणी गावाच्या देवा सत्यनारायण. मनोभावे थँक्यू. कोपरी गावाचं आराध्य दैवत श्री सत्यनारायण देवाचं हे गीत वाजलं गेलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहेत धाव फलकावरती 17 झाल्या आहेत, पण कोपरीला पाहिजे माहिती आहे 70च्या पार जायचं आहे. 17 आणि 70 थोडासा फरक आहे. बोलताना आपण पाहतोय 1770 आणि 7070. त्यामुळे 17 झाल्यात, 70पर्यंत जायचं आहे. पण टीम वसई स्पोर्ट्स या मैदानावरती 70च्या पारचा पाठलाग नाही झालाय, 70च्या पारचा पाठलाग झालेला नाही आहे. त्याच्यामुळे ती गोष्ट तुम्हालाही लक्षात ठेवायची आहे की कोपरीच्या संघाला 70पर्यंत नाही जाऊन द्यायचं आहे, त्याच्या आतमध्ये थांबायचं आहे. आणि त्याच करता आता गोलंदाजी मार्कवरती गॅटिंग मानकर या खेळाडू देखील आपण पाहिले कित्येक वर्ष वसईचा संघ असेल, ओपनचे संघ असेल, तिथून खेळताना या खेळाडूला पाहिलं आहे. आणि तो आता गोलंदाजी मार्कवरती. दुसऱ्या बाजूला सचिन पाटील, जसं भरत पाटीलचा उल्लेख करतो, सचिन पाटील नेहमीच म्हणजे भरतला बोलतो मी समोरच्याचं ब्लड प्रेशर वाढवणारा, तर सचिन पाटील SP बदलं तर सुपर स्ट्रायकर ज्याला म्हणूया असा स्ट्राईक करणारा फलंदाज आहे नेहमीच. म्हणजे आता एक स्पर्धा पण पाहिली होती सफाळीच्या मैदानावरती, त्यावेळेला गरज होती, त्यावेळेला आपला खेळ उंचावला गेला होता. तर सचिन पाटील ऑन स्ट्राईक आहे. त्याच्यासमोर गॅटिंग मानकर म्हणजे GM जर बघितलं तर गुगली मास्टर आहे तो गॅटिंग मानकर. भरपूर त्याच्याजवळ विविधता आहे, व्हरायटी आहे असा गोलंदाज गॅटिंग मानकर. मी म्हटलं विविधता आहे त्याच्याकडे, त्याच्या नावामध्ये GM आहे. हा गुगली मास्टर आहे. हा लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्सचा मारा करतोय, टर्नही करतोय, पण भरपूर काही चेंडू आहेत याच्याकडे. टर्नवाला आहे याच्याकडे, फ्लिपर एक चांगला जो आत येणारा जो आर्मर आहे तोही त्याच्याकडे आहे. त्याच्यामुळे मजा येणार. हे बॅटल आहे सचिन पाटील स्ट्रायकरला. फ्लायटर ब्लॉक कॉल केलाय. तो खराब फिल्डिंग पण दोन्ही गोष्टी असतात बघा. ज्यावेळेला पहिली धाव जलद गतीने पूर्ण केली, कारण डेंजर एंडला भरत पाटील धावत होते, त्याच्यामुळे जो फॉलो होता ना त्यांचा थोडासा पुढे गेला, ते जाणं स्वाभाविक होतं. भले तिथे मिस्टेक झाली होती, मिसफील्ड झाली होती, पण ज्यावेळेला आपण वेगाने जातो ना त्यावेळेला आपला जो रनअप जो जसा असतो ना तो जोराने असतो. त्याच्यामुळे तेच आपण पाहिलं होतं भरत पाटील यांचं. एकदा वे चेंडूवरती पूर्ण, म्हणून गॅटिंग मानकरचा उल्लेख त्याच करता केला. अशा सिच्युएशनमध्ये अशा परिस्थितीमध्ये कित्येक वर्ष त्याने गोलंदाजी केले. अंडर प्रेशर, अंडर क्रुशियल मोमेंट, संघाची नाजूक परिस्थिती असताना आपल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक त्याने दाखवलेलं आहे. आणि तो गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवरती बघा. पहिला आपण पाहिला होता थोडासा जो लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिन होता, मागचा खोलवर टप्प्याचा ब्लॉक कॉल. आई ब्लॉक कॉल चेंडू चांगला फटका वाईड लॉंग क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करून चेंडू केलाय दणदणीत खणखणीत चौकार. थँक्यू. रिप्ले पाहू शकता. ऑफस्टम्पच्या बाहेर होता हा चेंडू, पण थोडासा बॉटमहँडचा वापर केला. मिडऑनला जरा क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावरनं लॉंगॉनला बीट केलं आणि हा चौकार भरत पाटील यांच्या बॅटमध्ये. भरत पाटील बॅटिंग ऑन 20-20 20 वरती खेळतोय. संघाची धावसंख्या 22-22. पॉवर प्लेच्या षटकातील केलं मैदानावरती सुरू आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर कट करायचा होता, जागा नाही दिली. बघा मागचा चेंडू होता जो कदाचित फुलरले नव्हता आणि हा चेंडू ना थोडासा मागे खेचला होता. कट करायला गेले भरत पाटील, पण तितका जागा नव्हती. क्रिकेटच्या भाषेमध्ये तितकी रूम नव्हती जो कट करायला पाहिजे. ऑफस्टम्पच्या बाहेर काढा कव्हर ड्राईव्हचा सुंदर असा नजाकतवाला चौकार. थँक्यू. बघा ही जुगलबंदी आहे. बॉलच्या मेरिटवरती खेळणं, जसा चेंडू तसा खेळणं. ऑफस्टम्पच्या बाहेर होता, रीच केलं आणि कव्हरला एक सुंदर देखणा असा चौकार. भरत पाटील यांच्या बॅटमधनं आपण पाहिलाय. धावा आहेत धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात 26 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ सुरू आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर पुन्हा एकदा कव्हर प्रोटेक्शन आहे. डीपवरती क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत फील्ड करतील एक धावे चेंडूवरती पूर्ण. शेवटचा बॉल होता त्याच्यामुळे स्ट्राईक ही महत्त्वाची आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 27. 13.50च्या सरसने धावा 27. एक ब्रेक
ऐकूया संगीत आणि पुन्हा एकदा येऊया कोपरी वर्सेस वसई. विरार शहरात जाऊ चला पाहू क्रिकेटची दुनियादारी. विरार शहरात जाऊ चला पाहू क्रिकेटची दुनियादारी. आई सुंदरी मैदानावरी हसपळते संघवारी. थँक्यू. जुचंदर संघाचं देखील इथे आगमन झालंय, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. 2 षटकांचा खेळ. धावा आहे दाभाळकरती 27. भरत पाटील खेळतात 10 चेंडूवरती 25 धावांची खेळी. सचिन त्यांना साथ देत आहेत 1 धावांवरती. धावा 27. बघा याच क्रमाने गेलं ना, प्रोजेक्टेड स्कोर जर इथून पाहिला, प्रोजेक्टेड स्कोर त्या 65 आणि 70च्या मध्ये दिसतोय. प्रोजेक्टेड स्कोर इथून जर पाहिला याच क्रमाने गेले तर त्या 65 आणि 70च्या मध्ये हा स्कोर दिसतोय. साहिल भाटी गोलंदाजीसाठी, स्ट्रायकरला भरत पाटील. चेंडू बराच वेळ हवेत आहे, हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली 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 झेल, सुंदर झेल आणि या झेलानं एक चांगला केलेला आलाय पूर्णविराम. गॉन. थँक्यू. कौतुक कर्णधाराचं, वसईच्या कर्णधाराचं, कारण त्यांनी साहिल भाटीला पुन्हा एकदा आणलं. विकेट पाहिजे होता, तो विकेट आलाय, पण एक चांगली इनिंग. जरा रिप्ले आपण बघू शकता. ऑफ स्टंपच्या बाहेरनं ड्रॅग करायचा होता, ताकद थोडा बॅटच्या टॉपला लागला आणि चेंडू गेलाय डीप वरती. चांगला झेल, पण एक इनिंग 25 धावांची खेळी, आक्रमक खेळी, चांगला स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट देऊन भरत पाटील तंबूच्या दिशेने आल्यात. आता त्या स्टार्टवरती, त्या सुरुवातीवरती आता अजून धावा करायच्या आहेत त्या या कोपरीच्या संघाला. बघा भरत पाटील वॅगन व्हील पहा. एक चौकार आपण पाहिला होता तो पॉईंटला, एक कव्हर ड्राईव्हचा फटका, एक ऑन साईडला एक चौकार आपण भरत पाटील यांच्या बॅटनं मध्ये पाहिला आहे. तर एक सिक्सर जो स्वीपचा षटकार पाहिला होता या 11 चेंडूमध्ये केलेल्या या 25 धावा, ज्याच्यामध्ये 4 चौकार आणि एका षटकाराचा समावेश. वसई कॅप्टनचं कौतुक त्या करता, कारण त्यांचा बेस बॉलर आहे. दोन्ही आहेत, म्हणजे गॅटिंग मानकरी आहे, साहिल भाटी आहेत, दोन्ही चांगले गोलंदाज आहेत. पण त्याच्यामध्ये त्यांनी चॉईस केलं साहिल भाटीना, कारण साहिल भाटी थोडासा आपण लूपवाला चेंडू हाताळतात, फ्लॅटेड डिलिव्हरी हाताळतात, टर्न जास्त आहे त्यांच्या चेंडूला आणि त्याच करता तो उल्लेख केला गेला आहे. नमन ओगे क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी पुन्हा एकदा येत असताना नमन. बघा थोडं प्रमोशन केलेलं आहे. का केलेलं आहे? कारण या हंगामामध्ये असलेला त्याचा फॉर्म, त्याकरता तुम्हाला प्रमोट त्याग करता गेलेला आहे की तुमचा तो फॉर्म आहे, त्या फॉर्मचा फायदा आपल्या टीमला व्हायला हवा. टॉप 8 लागलाय, चेंडू पाठीमागे निघून चाललाय. फ्लाइंग शिपच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू गेलाय थर्ड मॅन रिझन मध्ये. पहिल्या चेंडूवरती लक फॅक्टर वाला चौकार. थँक्यू. याकरता मी म्हटलं तर साहिल भाटी थोडंसं फ्लॅटेड डिलिव्हरी, त्यांच्या चेंडूला थोडी उंची मिळते आणि तोच मागच्या चेंडूवरती आपण पाहिलं होतं. रिप्ले आपण पहा. साहिल भाटी यांचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरनं खेळायचा होता, ऑन साईडला टॉप 8 लागला होता. फ्लाइंग स्लिपला प्रयत्न जरूर केला पण चेंडू चकून गेला बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार. या चौकारनं स्कोर जाऊन पोहोचला 31. 31 धावा धावफलकावरती आहेत. खेळायचा प्रयत्न होता, क्रॉस लाईन मिस केलं, चेंडूला लाईन मिस केली, चेंडूची लाईन पूर्णपणे मिस केली होती. 22चा इशारा पंचकडनं होत असताना ज्या गोष्टीचा उल्लेख आम्ही केला होता साहिल भाटीचा, लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनचा मारा, फ्लॅटेड डिलिव्हरी, लूपवाला चेंडू, उंची दिलेला चेंडू, मिळणारा टर्न, थोडासा वळणारा चेंडू आणि त्याचा फायदा होत असताना पाहतो विकेट आलाय. त्याने थोडासा जो आत्मविश्वास देखील साहिलच्या दिशेने आला. आता सचिन, जबाबदारी आता त्यांची वाढलेली आहे. बघूया, अपील तर नक्कीच झालाय. हे दोन्ही आपण पाहिलं, अपील जरूर झाला होता. त्यानंतर पंचांकडनं इशारा आला, इट्स ओईटी आउटचा इशारा. कॉट बिहाइंड सचिन पाटील बाद होऊन परतत असताना कोण.
थँक्यू. या विकेंड आम्ही त्याकरता साहिल भाटीचं आम्ही गोलंदाजीचं विश्लेषण तेच करतो. त्याच्यावरती आपण पाहिलं तर टर्न आहे, थोडासा फ्लायटे डिलिव्हरी आहे, त्याच्यामुळे ही जी विकेट आहे ना सिमेंटची त्याच्यावरनं बाउन्स मिळतोय, चेंडू उसळतोय आणि त्या उसळीचा फायदा साहिलनं उचललेला आहे. आणि म्हणून मी राजूबाईचा का उल्लेख केला, कारण वसईच्या कॅप्टनकडं चॉईस 2 होत्या की कुठल्या एका गोलंदाजाला 2 ओव्हर द्यायच्या. तो चॉईस होता, तो चॉईस त्याने वेगवेगळ्या योग्य वेळी वापरला आहे. एखादा कार्ड असते ना, तर कार्ड कधी वापरायचं आपल्याला माहिती पाहिजे. ते कार्ड राजू मिश्रांनी योग्य वेळी वापरलं आहे, योग्य गोलंदाजच्या बाबतीमध्ये वापरलेलं आहे. आता तेच कार्ड कोपरीने सुद्धा वापरलेलं आहे. बघा मागे जी चर्चा करत होतो कदाचित अगोदर झाली असती तर वेगळं आपण पाहिलं असतं, पण आता ते चर्चेला येतोय कारण कोपरीकडे अजून एक असा फलंदाज आहे तो जो गेम चेंजर खेळाडू नेहमीच ठरतोय. राजेश ओगे ऑन स्ट्राईक, लेफ्ट हँडेड, समोर लेफ्ट हँडेड. कोलवटा चेंडू तो ड्राईव्ह केला जातोय, चेंडू जातोय जोपर्यंत फील्ड करतील क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड केलं जाईल. एक धावे चेंडूवरती पुन्हा एका धाव्याने स्कोर जाऊन पोहोचलाय 33. या षटकामध्ये धावांना ब्रेक लागलाय, थोड्या धावा रोखल्या गेल्या, धावांना ब्रेक लागलाय आणि हा ब्रेक वसईसाठी फायदेशीर आहे, पण कोपरी टीम हा ब्रेक फायदेशीर नाहीये. या ब्रेकला ब्रेक डाऊन करायचं आहे, याला क्रॅक करायचं आहे. एक फटका पाहिजे, एक मोठा फटका पाहिजे याच्या पुढे जाण्यासाठी. एक सिक्सर पाहिजे, एक सिक्सर पाहिजे. त्या सिक्सरच्या नादामध्ये चेंडू गेला बॉन्डलाईन जवळ, झेल टिपला गेलाय. साहिल या षटकामध्ये त्याने केल्या 3 शिकार, 3 विकेट गॉन. थँक्यू. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 नंतर बघा स्कोर बोर्ड काय आहे, 33 लॉस ऑफ 3 आफ्टर 3. 33 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 ओव्हर नंतर धावा आहेत. पण मागचं षटक आहे. आता या मागच्या षटकातल्या प्रभावातनं तुम्हाला बाहेर यायचं आहे. कोपरी टीमला त्या प्रभावातनं बाहेर यायचं आहे. तर वसई जो मोमेंटम तुमच्या बाजूने आलाय ना, त्या मोमेंटमला असंच कायम ठेवायचं आहे. साहिल भाटीनं तिसऱ्या षटकामध्ये केलेली गोलंदाजी, घेतलेले 3 विकेट, ते 3 विकेट तुम्हाला मॅचमध्ये पुन्हा एकदा घेऊन आल्यात आणि तो मोमेंटम तुम्हाला पुन्हा एकदा चालू ठेवायचा आहे. शेवटचा षटक आला ज्याच्यामध्ये 1 चौकार आला, 6 धावा आल्या आणि 3 विकेट प्राप्त केले आहेत. त्याच्यामुळे वसईच्या टीमला जो मोमेंटम आलाय ना तुमच्या बाजूनं, क्योंकि मोमेंटम हवा की तरह रहता है, ये दिखाई नहीं देता, ये महसूस करने वाली चीज़ है. तो महसूस करायचा आहे, तो मोमेंटम तुम्हाला ठेवायचा आहे. पण दुसऱ्या बाजूला कोपरी संघ इथून 33 झाल्यात, किमान अजून 33 पाहिजे, किमान 30 पाहिजे. त्याकरता बॅटिंग पाहिजे. 2 असे फलंदाज, एक अनुभवी फलंदाज राजेश ओगे आहेत आणि एक आक्रमक फलंदाज निखिल ओगे तिथून बॅटिंग करता आलाय. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाजी मार्कवरती जुबेरच्या खांद्यावरती दुरावा आणण्याची संधी दिलेली आहेत. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा आहेत धाफलकावर 33 नाही झाल्या, 30 झाल्या तरी 60 पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. 60 पर्यंत पोहोचायचं आहे. मी म्हटलं होतं ना, थोडा बॅटिंग ऑर्डर मध्ये शफल केला होता, पण आता राजेश ओगेच्या बॅटमधनं सिक्सर षटकार. थँक्यू. नक्कीच बॅटिंग ऑर्डरमध्ये थोडंसं शफल केलं होतं. बघा काही का गेम प्लॅनिंग असते, स्टॅटिस्टिक असते, बरंच असतं. पण राजेश ओगे असा खेळाडू आहे, मग त्याच्या हातामध्ये बॉल द्या, विकेट घेऊन येईल, त्याच्या हातामध्ये बॅट द्या, मोठे फटके घेऊन येईल आणि तोच मोठा फटका इथे पहिल्या चेंडूवरती जुबेरवरती हमला केला आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार, सिक्सर. या षटकारनं काय केलं, ज्या मोमेंटमचा उल्लेख आम्ही करतोय तो मोमेंटम सध्या वसईच्या बाजूने आहे, तो मोमेंटम या बाजूला शिफ्ट करायचा आहे. तर शिफ्ट करताना थोडासा लिफ्ट करायचा आहे आणि त्या चेंडूला लिफ्ट केलं होतं. थोडासा लिफ्ट करा दो और मोमेंटम अपनी तरफ शिफ्ट करा दो. तो मोमेंटमला शिफ्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्या चेंडूवरती सिक्सर. आकुटप्याचा चेंडू, आकुटप्याचा चेंडू, थोडेसे नाराज पोझिशन पहिला पाहिली तर राजेश ओगेची पहिला नजर त्यांची ऑन साईडला गेली, नंतर त्यांनी ऑफ साईड पाहिलं. जर रिप्ले बघा आपण पाहू शकता, जुबेरचा चेंडू होता, पहिला नजर थोडीशी या साईडला गेली आणि शेवटच्या क्षणी पाहिलं ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू आहे, मग त्यावेळेला गेला, पण चेंडू तोपर्यंत निघून गेला.
एखाद्या वेळेला आपण बाईक चालवतो, आपल्याला लेफ्टला वळायचं तर पहिलंच आपण बघतो सिग्नल देण्याच्या अगोदर. तसा क्रिकेटचा खेळ आहे. हे सिग्नल आहेत, हे सिग्नल तुम्हाला ओळखायचे आहेत. हे सिग्नल ओळखायचे आहेत. हुकचा फटका सिग्नल ओळखायचे आहेत. हा सिग्नल ओळखलाय आणि चेंडूला हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलाय. एका टप्प्याशी ओव्हर द रोप चौकार. थँक्यू. बघा सिग्नल ओळखायचं आहे. आता ओळखलं होतं. आता आपली मानही तिथे गेली, फटकाही तिथे गेला, बॅटही तिथे गेली, त्याच्यामुळे हा चौकार आलाय. 43 जुबेर गोलंदाजीसाठी आहेत. वसईच्या कर्णधाराने फार विश्वासाने चेंडू तुमच्या हातातही दिलेला आहे, कारण जो साहिल भाटीनं तिसऱ्या षटकामध्ये मोमेंटम आपल्या बाजूला झुकवला होता, तुम्हाला टिचून मारा करायचा आहे. लेंथ कदाचित पहिल्या चेंडू फुलर लेन होता, 2 आखूटप्याचे चेंडू होते. लेन तुम्हाला दुरुस्ती करायची आहेत. स्ट्रायकरला पुन्हा एकदा राजेश ओके, राजू रेडी. ओ स्टमवरनं गेलाय. बरोबर यस्टेनवरनं हा चेंडू पार केला आहे. पुलचा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटल रंगलाय मैदानावरती. जुबेर एका बाजूला. हा चेंडू रिप्ले बघू शकता. यस्टेनच्या बरोबर वरून हा चेंडू पार झालाय. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावा धापलकावरती 43 धावा धापलकावरती आहेत. अजून 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 मध्ये 16, 8 मध्ये 17, 8 मध्ये 20. हो सुंदर चेंडू. चांगला चेंडू होता. थोडंसं शेवटच्या क्षणी बॅट आपली मॅन केली, थांबवली, 1 रन पूर्ण केली आणि या 1 रन स्कोर डबल फोर 44 धावा धापलकावरती आतापर्यंत येत असताना शेवटचा बॉल या 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला. 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा बॉल आहे. निखिल ऑन स्ट्राईक. मोठे फटके खेळण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. मग क्षमता आहे, मग हे दाखवण्याची वेळ आहे. तुमच्यामधले असलेली गुणवत्ता, क्षमता दाखवण्याची हीच ती वेळ. बॅटच्या आतला कडेला लागतोय, चेंडू जातोय जोपर्यंत फील्ड करेल 1 धाव या चेंडूवरती. पुन्हा 4 ओव्हरचा खेळ संपलाय. सुरुवात षटकारानं, 1 चौकारानं. या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर आल्या 12 धावा. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा आहेत धापलकावरती 45. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. काय बोला लेन तुम्हाला ऍडजस्ट करायचे. शेवटच्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अफजल, एक अनुभवी गोलंदाज आहे, एक लेजेंडरी माझे मास्टर खेळाडू आहे अफजल. शेवटचे 6 चेंडू आहेत. मी म्हटलं ना क्षमता आहे, गुणवत्ता आहे, मग हीच ती वेळ आहे दाखवण्याची. चेंडू गेला सरला मिड विकेटच्या डोक्यावर नाव षटकार. थँक्यू. रिप्ले पाहू शकता अफजल यांचा चेंडू, पहिला चेंडू. निखिल होगे ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू, ताकद ताकद ताकद, आणि ती ताकद झोकली फटक्या मागे आणि ती ताकद दाखवली मिड विकेटच्या डोक्यावरनं. 50 धावा धापलकावरती ओलांडल्यात. 51 धावा धापलकावरती आतापर्यंत आल्यात. आता ही लढाई 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ज्यावेळेला आम्ही म्हटलं होतं की पहिला 70 झाल्या होत्या, नंतर 67. मग आता त्या 70 करण्यासाठी फार मोठी एक्स्ट्रॉर्डिनरी एफर्ट लावावी लागणार आहे. पण आपल्या टीमच्या सॅटिस्फॅक्शनसाठी, टीमला लढण्यासाठी, टीमला झुंजण्यासाठी आता ही 60 धावांची वेळ ओलांडायची आहे. तर अफजल 60च्या पार नाही देऊन जायचं आहे. विदिन 55, 50, 55, 57 पर्यंत तुम्हाला थांबवायचं आहे या टीमला. पण निखिल
ये दिल मांगे मोर, ये रन मांगे मोर. ऑन साईडला चेंडू खेळा स्क्वेअर लेग रिझन मध्ये फील्ड केला जाईल. धावा, एक धाव या चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहेत. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण. हो, मिस्टेक झाली, मिस्टेक झाली, चूक झाली. स्ट्राईक आलाय, पतंग आले मध्ये. पतंग थोडस बाजूला घ्या. 2 धावा या चेंडूवरती आल्या. 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचला 53. 53 धावा धावफलकावरती. 4 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. पुढचा मॅच साईच्या अर्नाळा आणि पत्तू पॅकर म्हात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स जुचंद्र या 2 संघादरम्यान होणारा पुढचा मॅच. दोन्ही संघ कॅप्टन. चला आपण या. अर्नाळा संघ पहिल्या पर्वातला विजेता आपण पाहिला होता, तो खेळेल तो जुचंद्रच्या संघाशी. मॅच ऑन आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर स्टूक बॉटमॅनचा वापर. बॅटच्या कडेला लागला. एक्स्ट्रा कव्हरमध्ये फील्ड केलं गेलं चेंडूला. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचला 54. 54 धावा धावफलकावरती आहेत. ज्यावेळेला धनंजयने दोन्ही कर्णधारांना विचारतो की आता दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये या आई जीवदानी मैदानावरती खेळ वेगळा असतो. खेळपट्टीला अक्रॉस वाढणारी वाऱ्याचा वाढणारा वेग, या सर्व गोष्टी कॅल्क्युलेट होणार आहेत. या सर्व गोष्टी खेळामध्ये त्याचा वापरही होणार आणि त्याचा आपण परिणामही बघणार आहोत. ऑफ स्टंपच्या बाहेर केलाय. कव्हरच्या डोक्यावर चेंडू चला बॉन्डलाईन जवळ पाठलाग केला जातो. 1 2 3 4 चौकार. विरार शहरात जाऊ चला पाहू क्रिकेटची दुनियादारी. विरार शहरात जाऊ चला पाहू क्रिकेटची दुनियादारी. आई सोनारी मैदानावरी. थँक्यू. धावा झाल्या धावफलकावरती 58. 58 धावा धावफलकावर. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. वसई स्पोर्ट्स चांगली कामगिरी तुम्हीही केले, पण आता शेवटचे नाजूक क्षण आहेत. या नाजूक क्षणामध्ये धावा देऊ नका, कारण या धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. आणि दुसऱ्या बाजूला कोपरी टीम, आपण विचार केला 70चा 75चा, पण तुर्तास आता ही 60ची बेस ओलांडायची आहे. 65 पर्यंत पोहोचायचं आहे. 70 पर्यंत पोहोचलं तर अजून चांगलं आहे, पण आता ती बेस तुम्हाला ओलांडायची आहे. 58. 58 धावा धावफलकावरती आहेत. राजेश ओगे, राजू ऑन स्ट्राईक. अफजल पुन्हा एकदा सज्ज होईल. डावकुरा गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. स्ट्रायकर इनला राजेश ओगे. राजू वाईट 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 वाईट. पंचाकडनं इशाराला वाईट बॉलचा इशारा. आता ही मजा आहे, मजा आहे, मॅचची मजा आहे, मॅचची रंगत आहे. आणि मॅचची रंगत असताना एक गोष्ट नक्कीच अजून येईल डिस्कशनसाठी, पण जाऊया थोडा वेळ जाऊया. 58 धावा धावफलकावरती आहेत. 4.4 षटकांचा खेळ झाला आहे. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. पुन्हा एक वाईट बॉल, पुन्हा एक वाईट बॉल, पुन्हा एक वाईट बॉल. आता कर्णधार स्वतः आल्यात अफजल. कारण अफजलकडे अनुभव आहे. 40+ चांगले क्रिकेट तेही खेळतात, पण आता काय झाले, समोर फलंदाज आहे ज्याने षटकार ठोकलाय, ज्याने चौकार ठोकलाय, त्याच्यामुळे दबाव येणं स्वाभाविक आहे. हा बघा अँगल होता, वाईड अँगलनं गोलंदाजी केली, वाईड गेला. त्याच्यामुळे 2 अवांतर जे चेंडू हाताळले आहेत आणि 2 अवांतर धावा आल्यात. धावफलकावरती धावा आहेत ते 60 धावा धावफलकावरती. 60. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अजून एक वाईड, अजून एक वाईड, वाईड 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 म्हणून एक आहे चर्चा, पण येऊया थोड्या वेळाने, अजून जाऊया. कारण आता 2 चेंडू आहेत. बघा जितक्या टाळ्या ना 6 4ला नाही आल्या ना कोपरीच्या डगाऊटमधनं, तितक्या टाळ्या मागच्या 3 वाईडला पण आल्यात. कारण त्यांना माहिती आहे 3-4 वाईड आले म्हणजे एक चौकार येणार आहे. त्याच्यामुळे त्या टाळ्या त्याच करता आल्यात. आणि ही गोष्ट वसईलाही लक्षात घ्यायची आहे. तुम्ही अतिरिक्त चेंडू जितक्या हाताळा धावा द्याल त्या धावा तुम्हाला करायच्या आहेत. समोर खेळा, डाऊन द ग्राउंड, झेल, विकेट विकेट विकेट, टिपलाय झेल. झाले डीजेची वेळ. डीजे थँक्यू. नक्कीच विजयदादाचं आयोजन लाभलेली आई जीवदानी घासपाड्याची साथ, नीटनेटकं आयोजन, ग्रामस्थांचा प्रतिसाद
आणि त्याच्याने रंगलेला हा गासपाडा HDL चषक 2025 5व्या पर्वाचा हा प्रवास आपण मैदानावरती पाहतोय. शेवटचा बॉल आहे, शेवटचा बॉल. राजेश ओगेची इनिंग 8 चेंडूमध्ये 16 धावांची खेळी, 2 चौकार 1चा षटकारानं चाललेली शेवटचा बॉल. आता शेवटचा चेंडू आहे, स्ट्रायकरला फलंदाज अलंकार. अलंकार शेवटचा बॉल आहे. अफजल एक चेंडू चांगला हाताळायचा आहे, अलंकार एक चांगला फटका मारायचा आहे, एक चांगला फटका मारायचा, एक चांगला चेंडू हाताळायचा आहे. अकोटाप्याचा चेंडू आहे, टॉप एज लागला, चेंडू चाललाय, चेंडू क्षेत्ररक्षक नाहीये कोणी, चेंडू चाललाय 1 2 3 4 शेवटच्या बॉलवरती चौकार. धावा झाल्या धावफलकावरती 65. डबल 6 करायचे आहेत, 66 करायचे आहेत, 6 मारायचं आहे. मॅचला मजा येणार. मागचा 68 वाला होता, 66 वाला आहे, पण मॅच ऑन आहे. टॉसच्या दिशेने जाऊया, पण चांगली गोलंदाजी नक्कीच आता वसईकडनं झालेली आहेत. एकच गोष्ट असतं, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट यावं की लेफ्ट आर्म राऊंड द विकेट यावं, याच्यावरती चर्चा नक्कीच होऊ शकेल. शेवटच्या बॉलवरचा चौकार. धावा झाल्या धावफलकावरती 65. 65 डबल 6 करायचे आहेत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी व्हा. अर्नाळा संघाला विनंती आहे आपण रेडी व्हायचं आहे. आपल्या जर्सी कलेक्ट करून लगेच कॅप्टन पोचा. आणि टीम जुचंद्र आपणासही विनंती आहे आपला जर्सी कलेक्ट करा आणि लगेचच आपले कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. परंतु एक सन्मान आपल्या मंचावरती केला जाणार आहे. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत गासपाड HDL चषक आणि या स्पर्धेसाठी आज भेट देत आहेत त्या आदरणीय हितेजी चोरगे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आहे, तो सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जातोय. आणि या स्पर्धेचे आपण पाहिलं तर आयोजन करते आदरणीय विजयजी घरज साहेब. सन्मान केला जातोय आदरणीय व्यक्तिमत्व आणि त्यांचा सन्मान होतोय आदरणीय विजयजी घरज साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपल्याला पाहायला मिळतो. थँक्यू सो मच. आपण दिलेला वेळ या स्पर्धेसाठी महत्त्वाचा आहे, त्याबद्दल आपल्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. इथे जोरगे साहेब, पुढील मॅचचा टॉस होईल, कॅप्टनला लगेच पोहोचायचं आमच्या दिशेने. जर्सी आपण परिधान करा आणि या. चला टॉस आहे तर टॉस आपण करूयात. खेळाडू कक्ष, तो खेळाडू कक्ष खाली करा. तिथे टीम वसई स्पोर्टच्या खेळाडूंना आपण जागा द्या, ही विनंती असणार आहे. धन्यवाद. इथे जे आपला मनापासून आभार असणार आहेत. जोडीने विजयजी घरज साहेब यांना आपण पाहिलं. पुढील मॅचचा टॉस जो आहे तो टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. कॅप्टन जुचंद्रचं आमच्यापर्यंत पोहोचलेत. अर्नाळा टीम अर्नाळाचे कॅप्टन, चला लवकर आहे आपण, कारण की इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. प्रमोद थोडं घाई करा. टॉस करण्यासाठी मी दीपेशजी मात्र आपल्यास विनंती करतो, आपला शुभ हस्ते केला जाईल टॉस. चांदीचा असलेला कॉइन सध्या आपण पाहतायत. या स्पर्धेसाठी स्पेशल बनवला गेलाय. घासपाडा आणि दुसऱ्या बाजूला शिट्टी हे दोन चिन्ह आहेत. टॉस दीपेजी मात्रे साहेबांचे शुभ हस्ते शिट्टी म्हटलेला आहेत आणि घासपाडा आलेले आहेत, त्यामुळे टॉस जो आहे तो टॉस अर्नाळा संघाने जिंकलेले आहेत. मी दीपेजी मात्रे साहेबांना विनंती करतो दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि आपण मंचावरती स्थान पण व्हायचं आहेत. आमच्या सोबतीने प्रमोद आहेत, टॉस जिंकलेल्या 5 षटकांचा मॅच आहे, काय डिसिजन असणार आहे? आम्ही क्षेत्ररक्षण करतो. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचं चूज केलेलं आहे. समोरचं टीम जुचंद्रचा संघ आहे, एक चांगला संघ, बऱ्याच वेळी त्यांच्या समोर खेळण्याचा अनुभवी आहेत, तर त्यांना कितीपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? ॲक्च्युली मी आकडा सांगू शकत नाही, पण कमीत कमी धावात थांबवण्याचा प्रयत्न करू. या स्पर्धेमध्ये एकदा चॅम्पियन राहिलेले आहेत. या वर्षाचं आयोजन थोडं वेगळं आहे. या स्पर्धेमध्ये ग्रामीण विभागासाठी आता बाईक आहे, ती बाईकही ठेवण्यात आलेली आहेत आणि इतकं चांगलं मैदान आपल्या परिसरामध्ये आपल्या विभागामध्ये कळलेलं आहे. तर त्यामुळे आयोजकांना कशाप्रकारे धन्यवाद द्याल आणि या स्पर्धेविषयी काय सांगाल? खूप दरवर्षीप्रमाणे ते आम्हाला खेळण्याची संधी देतात, त्यामुळे आयोजकांचे खूप खूप धन्यवाद. आणि यावर्षी खूपच चांगलं मैदान दिसत आहे आणि एक वर्ष आम्ही इथे विजेतेपद मारलेलं आहे, यावर्षी पण मारण्याचा नक्कीच प्रयत्न करू.
थँक्यू सो मच. तर हे होते प्रमोद लिली, कॅप्टन अर्नाळा संघाच्या दुसऱ्या बाजूला जुचंद्रचे कॅप्टन आहेत. टॉस जिंकला असता तर डिसिजन काय असतं? बॅटिंग केली असती. बॅटिंग करायच्या मनासारखा कॉल लागला. बॅटिंग करताना किती टोटल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न? 60+ जाण्याचा प्रयत्न करू. आज सर्व खेळाडू टीममध्ये येईन आहेत. सर्व आहेत. कसं वाटतं स्पर्धेबद्दल, आयोजनाबद्दल? आयोजन खूप चांगलं आहे. गेल्या वर्षी पण मस्त होतं. आम्ही खेळलेलो, सेकंड राऊंडला हरलेलो आम्ही. थँक्यू सो मच. प्रतिक्रिया तर अशाच आहेत की जुचंद्रला देखील अशा स्पर्धा बऱ्याच होत आहेत. त्याच प्रकारचं आयोजन सध्या या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर टॉस का बॉसमधून कहाणी अशी आहे, टॉस जिंकलाय टीम अर्नाळानं. अर्नाळा विन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. बॅटिंग करायची आहे टीम जुचंद्रला. एक ब्रेक घेऊया आणि मैदानावरती लगेच इन ॲक्शनमध्ये येऊयात. डीजे सुमित. थँक्यू. वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक, खेळाडू, प्रेक्षक सर्वांचं स्वागत आहे. पर्व 5वा आपण पाहतायत बहुजन विकास आघाडी पुरस्कृत गासपाडा HDL चषक 2025चा रंगलेला क्रिकेटचा खेळ. आणि तो खेळ सध्या तुम्ही मैदानावरती पाहत आहात. मॅचला सुरुवात होईल. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाल्यात. एका बाजूला हुसेन आणि दुसऱ्या बाजूला राजू हे दोन खेळाडू आहेत. तर पहिला बॉल अलंकार. पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर. ऑप्शनच्या बाहेरील बॉलला मात्र रीच खेळलं आणि बॉलला मात्र पाठवून दिलं सरळ सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवरती धमाकेदार सुरुवात. चौकार. पहिल्या बॉलवरती चौकाराला संघाची धावसंख्या 4. 66 करायचे. 66 लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा अलंकार रेडी आहेत पुढचा बॉल घेऊन. चांगला बॉल टाकला. आता प्रोटेक्शन ठेवलं गेलं. बाउंड्री लाईनवरती आपण पाहिलं तर खेळाडू आतिश पाटील आहेत. वेगाने बॉलवरती येतात. तितकी चांगली फेक ते सध्या करतायत आणि बॉलला अडवेपर्यंत मिळेल मात्र 1 रन. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात ते मात्र एकूण धाबा 5. या षटकातील आतापर्यंत चेंडू फेकून झालेत जवळपास 2 धाबा. धावफलकावरती 5. सध्या गोविंद पाटील जे आपल्या मंचावरती उपस्थित आहेत तेही या मॅचचा आनंद घेत आहेत. दीपेशजी म्हात्रे साहेबांना आपण पाहतात. कामेश सध्या उपस्थित आहेत. अंजिंक्यची गरज पिंट्या दादा आपल्याला पाहायला मिळतात. मनीष आहेत. उत्कर्ष पाटील यांना पण सध्याच्या घडीला पाहतायत. सर्वजण आज या मंचावरती आहेत. ते मात्र मॅचचा आनंद घेत आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर पहिल्या 2 बॉलवरती 5 रन. फिल्डिंगमध्ये मात्र सातत्याने चेंजेस केले जात आहेत. राजू मिश्रा आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर हुसेन काझी हे 2 खेळाडू सध्या मैदानावरती आहेत. महत्त्वाचे खेळाडू आहेत या टीमचे. बऱ्याच वेळी आपण पाहिलं तर वसेमधून हुसेन यांना पाहिलं. एक चांगली बॅटिंग त्यानं केली. दुसऱ्या बाजूला राजू मिश्रा गेली कित्येक वर्ष वसई संघाला मात्र ज्याने पुढे घेऊन गेले ते आपल्याला पाहायला मिळतात. राजू मिश्रा. षटका दरम्यान बॉल क्रमांक 3 अलंकार. लोवर फुलटच बॉल त्याला कनेक्ट केलाय. बॉल जाईल तिथे मात्र खाली क्षेत्र आहेत. कुठलाही चान्स नसेल फिल्डरकडे आणि बॉल निघून जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला भेदत चौकार. 4. थँक्यू. पहा फ्लाइंग स्टार्ट आहे. थोडीशी पंच होते. पंचाच्या बरोबर स्क्वेअर लेग अंपायरच्या बरोबर बाजूने बॉल ट्रॅव्हल झाला आणि सरळ सीमारेषेच्या पलीकडे निघून गेलाय. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 9 धावा. चांगली बॅटिंग आतापर्यंत मैदानावरती करतायत. टेक्निकल बॅटिंग कशी असते ती मात्र दाखवून देतात. पहिल्या 3 बॉलमध्ये दोन्ही खेळाडू राजू आणि दुसऱ्या बाजूला हुसेन हे महत्त्वाचे खेळाडू आहेत या संघाचे. फिल्डिंगमध्ये सातत्याने आता चेंजेस केले जात आहेत. फिल्डिंग चेंज केली जातात. तिथे आपण पाहिलं तर आता एक खेळाडू लॉंग ऑफला होता त्याला लॉंग ऑनला घेऊन आल्यात. एक खेळाडू मिड ऑनला होता तो मिड ऑफमध्ये तैनात केला गेलात. त्यामुळे तिथेही आपण लक्ष टाकणार आहोत. धावफलकावरती धावा संघाची सध्या 9 धावा आहेत. अलंकार पाहूया पुन्हा एकदा पुढचा बॉल घेऊन. खोलवा टप्प्याचा बॉल. वॉट अ बॉल. काय चांगला बॉल टाकलाय. चेक करतात तिथे मात्र स्ट्रोक खेळायला होता परंतु एक चांगला बॉल मात्र मैदानावरती अद्यावत करताना पाहायला मिळाले. अलंकार बॉल आतापर्यंत फेकून झालेत मैदानावरती 4. पहा पुन्हा एकदा वाईट यॉक हाताळण्याचा प्रयत्न ब्रॉकलमध्ये हाताळलात. अक्षरशः खोदून काढण्याचा प्रयत्न परंतु संपर्कच झाला नाहीत. निर्धाव चेंडू मैदानावरती फेकण्यात आलेला आहेत. धावफलकावरती धावा एकूण धावा आहेत त्या मात्र 9 धावा. पॉवर प्लेचं षटक सध्या सुरू आहे मैदानावरती. रन झाल्यात 9. पुढचा बॉल घेऊन पुन्हा अलंकार.
खोलवर टप्प्याचा हाताळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये खेळलाय, कुठलाही चान्स नसेल, फ्लिक केलाय बॉलला आणि बॉलला पाठवून दिलंय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी षटकार, 6. थँक्यू. रन स्कोर कार्ड वरती धावसंख्या आपण पहिली तर 15 धावा, पहिला 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल मैदानावरती आता राहिल्या बाकी, थोडं महागडे ठरल्यात अलंकार. 1 षटकार 2 चौकार या ओव्हरमध्ये आतापर्यंत आणि 25 बॉल आणि 51 धाव्यांची. थोडं बाईकवाल्यांना विनंती आहेत, पाठीमागे भरपूर मोठा रस्ता आहे, प्लीज एखाद्या खेळाडूला अडथळा निर्माण होऊ शकतोय. पाठीमागून पार्किंग आहेत, तिथून आपण आपल्या ज्या गाड्या आहेत व्हेकल आहेत आपण तिथून घेऊन जा. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आणि आता पंच इशारा खेळवत आहेत. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. संघाची धावसंख्या धावफलक्यावरती वाढेल, संघाची धावसंख्या धावफलक्यावरती जाऊन पोहोचेल ती मात्र 16 धावा धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मेन लाईन आहे तीच मात्र व्हाईटची अधिकृत लाईन आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यामुळे शफलचा तितका फायदा. पुण्यात एक चांगला स्ट्रोक मैदानावरती खेळलाय, खेळाडू नाही खाली झोन मध्ये आणि पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये अलंकार यांचा पॉवरफुल समाचार घेतलाय मैदानावरती. दोन्ही बॅटरनं पहिल्या षटकामध्ये रन खर्च केल्यात, त्या मात्र जवळपास 20 धावा धावफलक्यावरती लगावल्यात. आफ्टर फर्स्ट ओव्हर नाव 20 रन, 20 धावा धावफलक्यावरती लगावल्यात. डीजे थँक्यू. पहिला षटकाचा खेळ पहिला षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये रन तब्बल 20 धावा आहेत. 20 धावा पहिल्या षटकामध्ये कुठण्यात आल्यात आणि आता प्रमुख कारण होतं मैदानावरती अलंकारची थोडीशी खराब लेंथ होती, तितकी चांगली गोलंदाजी नाही राहिली, तो कदापि इम्पॅक्ट राहिला मैदानावरती आणि त्या धावा मैदानावरती कंप्लीट केला. पहिल्याच ओव्हरमध्ये 20 धावा तब्बल कुठल्या गेल्यात. सुरुवातीला कोपरी संघाची तितकी चांगली स्टार्ट राहिली नाही, पॉवर प्लेमध्ये तितकी चांगली स्टार्ट सध्या मैदानात वसईनं केलेली आहेत आणि वसई सध्या मैदानावरती जाणतायत आता बॅटिंग कशी करायची आहे. हवा जिथे आहेत तिथे मात्र जास्तीत जास्त स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळालेले आहेत. खेळाडू राजेश ओगे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नव्याने सेकंड ओव्हर मैदानावरती हाताळण्यासाठी रेडी आहेत. समोर हुसेन, पहिलाच बॉल पायावरती बॉल त्याला पाठवलंय. आज डिलिंग मात्र मोठ्या फटक्यांमध्ये सुरू आहे. आणखीन एक दर्जेदार चौकार, 4. थँक्यू. पुढचा मॅच आहे तो साई चारनाळेचा संघ प्रथमतः फिल्डिंग करेल आणि त्यांच्या समोर असेल पतू पॅकर्स मात्रे ब्रदर स्पोर्ट जुचंद्र आणि दोन्ही बलाढ्य संघात एका बाजूला साई चारनाळ आहेत, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर पतू पॅकरचा संघ आहे मात्रे ब्रदर स्पोर्ट जुचंद्र. जसे पतू पॅकरचा नेहमी उल्लेख केला की प्रथमेशजी भोईर यांची खास करून आठवण आणि एकदा संधी खास करून मिळाली होती. निखिलजी पाटील असतील यांच्या माध्यमातून, दिवेश असतील आणि त्यांची संपूर्ण टीम बऱ्याच वेळी जुचंद्रच्या काही स्पर्धा असतात तिथेही संधी मिळत आहेत, त्यामध्ये महत्त्वाचा वाटा त्यांचाही असतो आणि तेही आज तुम्हाला इन ॲक्शनमध्ये देखील पाटील पाहायला मिळणार आहेत. पुढचा बॉल राजेश पुन्हा एकदा उलटच बॉल त्याला तर मात्र फक्त आपण पाहिलं तर फ्लिक करण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र मिळालेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव मात्र मैदानावरती वेगाने कंप्लीट होईल. थोडंसं बॉडी जी लँग्वेज आहे ना ती कोपरी संघाची तितकी मात्र आता चांगली राहिलेली नाहीत, कारण पहिल्या षटकामध्ये जिथे 20 खर्च केल्यात तिथून थोडंसं आपण पाहिलं तर खांदे जे आहेत ते थोडं झुकताना पाहायला मिळालेत, पण कमबॅक करण्याची संधी क्रिकेटमध्ये आहेत. क्रिकेटचा खेळ क्षणाला बदलतोय, रंगाला बदलतोय. विकेटची जी मांग आहे, विकेट मात्र मैदानावरती जी घेण्याची गरज आहे ती मात्र मिळवली जाईल का, हाही प्रश्न आहे. राजेश ओळखला बॉलला, स्टँड डिलिव्हर केलं. हुसेनला माहित आहे या श्रेणी काय करायचं आहे. बॅट मधले आलेला बॉल सोडायचा नाही आणि बॅट मधले आलेला बॉलला पाठवून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावेंसाठी 6. थँक्यू. आणि त्याचवेळी आपल्यामध्ये उपस्थित होतात आदरणीय विलासजी गरज साहेब यांचंही आगमन झालं, आपले स्वागत आहे.
गासपाडा HDL चषक खास करून कालचा पहिला दिवस थोडा मिस केला, पण आता येत्या 5 दिवसामध्ये या मैदानावरती समालोचन करण्याची संधी पुढे दिलेत, त्याबद्दल आयोजकांचे आभार. पाठीमागे खेळला क्षेत्ररक्षकासाठी चान्सच नाही आहेत. बॉल मात्र निघून जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. 4. थँक्यू. प्रश्नचिन्ह सर्वात मोठं प्रश्नचिन्ह आता कोपरी संघावरती उभं राहिलं. सुरुवातीला धावा तर नाही करू शकले, तितक्या धावा करायच्या होत्या. 70च्या पास 80च्या पलीकडे जायचं होतं, पण तितक्या धावा नाही आल्या. आणि 66च्या पाठलागाच्या दिशेने ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी आपण धावा जर पाहिला तर मैदानावरती आता राजेश यांच्याही षटकामध्ये रन येत आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. टीमची टोटल धावसंख्या 26 आफ्टर 1.2 ओव्हर्स 1.2 चेंडूचा 3 बॉल फेकून झाल्यात. 4 बॉल फेकून झाल्यात. थोडंसं अपडेट जे आहे ते अपडेट झालेले नाहीत, त्यामुळे त्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवते. 36 झाल्यात. 36 धावा झालेल्या आहेत. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल त्याच्यावरती तुटून पडले आणि बॉलला पाठवून दिलं पुण्याच्या सीमारेषेच्या बाहेर. पॉझिटिव्ह थिंकिंग थोडीशी कुठेतरी कमी पडल्यात कोपरी संघाची आणि ते मैदानावरती दिसतंय. 6 धावेने संघाची धावसंख्या फ्लाइंग होईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 42 रन. डीजे थँक्यू. म्हणून प्रत्येक मैदानावरती ज्यावेळी तुम्ही येता त्यावेळी तुम्हाला कुठल्या रीतीने चालायचं आहे, कसा खेळ करायचा आहे आणि प्रत्येक जण आपल्या गावासाठी कसं क्रिकेट खेळायचं आहे ह्या गोष्टी तुम्हाला अद्यावत करायच्या असतात. पण आज थोडं कुठेतरी जो कॉन्सन्ट्रेट आहे तो कमी पडला टीम कोपरी संघासाठी. राजेश पुन्हा एकदा आणखीन एक फटका खेळलाय, तोही बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, यात काही शंका नाहीत. कदापि मॅच 3 षटकाच्या जवळपास संपेल की काय, आता प्रेक्षकांमध्ये ती चर्चा सुरू सध्या झालेली आहे. 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय. रन मैदानावरती केल्यात तर 46 धावा 2 ओव्हरमध्येच कंप्लीट केलेल्या आहेत. म्हणजे इथे जर आपण पाहिलं तर दोन्ही महागडे गोलंदाज राहिलेत. आज राजेशही नाही चालले, आज अलंकारही नाही चाललेत. दोघांमध्ये ज्या धावा आहेत त्या सर्वाधिक जास्त धावा दोघांनीच दिलेल्या आहेत. त्यामुळे आता धावा बनून देखील काही कामी येणार नाहीत, ते चित्र मैदानावरती जाणवत असताना 18 बॉलमध्ये 20 करायचे आहेत. समीर कासारे यांना मैदानावरती इन्व्हाइट केलं आहे, पण आता 18-20 मध्ये तितका डिस्टन्स नाही आहेत. त्यामुळे चांगली बॅटिंग दोघंही करतायत बॅटर. एका बाजूने हुसेन काझी आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं मैदानावरती त्यांना साथ देत असताना राजू मिश्रा यांची बाट देखील. पण राजूनं काय केलं, राजूनं जास्त काही नाही केलं. राजूला माहित आहे हुसेन चांगली बॅटिंग करतायत, मग हुसेनला जास्तीत जास्त स्ट्राईक त्याने दिली आणि हुसेननं 8 बॉलमध्ये या मॅचमध्ये 31 रन केलेले आहेत. ही विशेष आहे. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं भरत पाटील यांची जशी विकेट गेली तशी तिथून कोपरी संघ डगावला. तिथून कोपरी संघ थोडासा डगमगला. म्हणजे भरत पाटीलची विकेट, त्याच्यानंतर सचिन पाटीलची विकेट, ह्या विकेट ज्या होत्या तर विकेट रेग्युलरली इंटरव्हलमध्ये विकेट गमावल्या होत्या. त्यामुळे कोपरी संघासाठी जो बॅट्समॅन उभा होता तो बॅट्समॅन शेवटपर्यंत उभा नाही राहू शकला आणि कदापि तोच निर्णय आतापर्यंत इम्पॅक्ट राहिलाय या मॅचमध्ये. पण पुढचा मॅच प्रेक्षकांसाठी एक महत्वाचा मोठा मॅच आहे. एका बाजूला साईच्या अर्नाळा, एका पर्वाचा तो विजयी आहे. पर्व पहिल्याचा तो विजयी आहे, तो अर्नाळ्याचा संघ तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. आणि दुसऱ्या बाजूला आहे पतू पॅकर्स मात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स जुचंद्रचा संघ आहे, जो मागच्या वर्षी या मैदानावरती खेळलाय, या वर्षी दाखल झालाय. त्यामुळे आता जुचंद्रही प्रयत्न करणार. 18 बॉलचा काही शेष आहे, 20 धावेची गरज आहे. समीर मैदानावरती रेडी आहेत. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी, 3 फेकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल आपण पाहिलं तर ऑन साईडला खेळलाय, मोठा गॅप आहे, बॉल निघून जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. सर्व गोलंदाजावरती सुरुवात जी आहे ना ती मोठ्या फटक्याने झालेली आहे. आणखीन एक चौकार. 4. थँक्यू. आतापर्यंत तिन्ही गोलंदाज अलंकारच्या पहिल्या बॉलवरती चौकार, राजेशच्या पहिल्या बॉलवरती चौकार आणि समीरच्या पहिल्या बॉलवरती चौकार. तिघांच्याही पहिल्या बॉलवरती चौकारानं सुरुवात झालेली आहे. आणि तिथे थोडं वेगळं होतं, कहाणी पहिल्या इनिंगमध्ये थोडी वेगळी होती, ती सांगेन. रन मैदानावरती आतापर्यंत जर पाहिलं तर 50, 16ची गरज. 17 बॉलचा खेळ बाकी असणार आहेत. 17 बॉलमध्ये करायचं 16 रन. फटका खेळलाय, ओ हो हो हो, काय स्ट्रोक खेळलाय मैदानावरती राजू मिश्रा. आज मात्र अक्षरशः तुटून पडल्यात आणि राजू मिश्रा यांच्या बॅटमधून हा मोठा सिक्सर 6 वाला. आई दुधानी मैदानावरी रंगाई घासपाडा चषक भारी.
थँक्यू. 6 धावसंख्या वाढलाय. फ्लाइंग झालाय. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं असेल कशा प्रकारे स्ट्रोक खेळला होता. उंच गेला, दूर गेला आणि तितकी म्हणून म्हटलं की बॅटिंगला पिचिंग टीम आहे, थोडंसं पिच पाहिली, विकेट पाहिली तर बॅटिंग तिथे तुम्हाला जास्त करायची होती, पण रनच नाही झालं होतं, कमी झाल्या होत्या. पुढे आता फोर्स करण्याचा प्रयत्न अलंकार त्या ठिकाणी आहेत. बॉलला अडवतात, फिल्डिंग करतायत. पैकी करेपर्यंत मिळेल एकही धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नाही आहेत. 15 बॉलचा खेळ शेष आहे. 15 बॉलमध्ये 10 धावेची गरज. पुढील मॅचचा टॉस जिंकला टीम साईच्या अर्नाळानं. प्रथमतः निर्णय स्वीकारला, मी फिल्डिंग करू. बॅटिंग करायची आहे टीम पतू पॅकर्स म्हात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स जुचंद्र संघाला. फुलटस बॉल त्याला खेळण्याचा प्रयत्न, इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. जोपर्यंत खेळाडू येतील बॉलवरती तोपर्यंत एक धाव मात्र त्या ठिकाणी घेतली जाईल. आता या सामन्याचं समीकरण मैदानावरती आहे. येणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळतील शेष असतील 14 आणि 14 बॉलमध्ये रन करायच्यात 9. चौदा बॉलचा खेळ शेष आहे. 9 धावेची गरज. या षटकातील 2 बॉल बाकी आहेत. समीर पुन्हा रेडी. समीरचा बॉल पुन्हा आपण पाहिलं तर त्या ठिकाणी बिरकावल्या बॉलला आतिश पाटील आहे त्या ठिकाणी बॉलची फील्ड करतायत. आता माहीत आहे दोघांनाही जास्त काही करायचं नाही, संत गतीने खेळ करायचा आहे. सुरुवातीला 2 षटकामध्ये तुम्ही रन तर घेतल्यात, तिसऱ्या षटकामध्ये तितकं आक्रमण करण्याचा प्रयत्न मैदानावरती दाखवत नाहीत. माहीत आहे दोघांनाही, दोन्ही बॅट्समॅनला माहीत आहेत आता आक्रमण करण्याची गरजही नाही आहेत. सिंगलनं काम मात्र मैदानावरती सध्या जारी आहे, चालू आहे. 13 मध्ये 8ची गरज. फुलटसला नाही मैदानावरती थारा आणि मैदानावरती बॉलला पुन्हा एकदा पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ही मॅच जिंकण्यासाठी आता फक्त 2 धावेची गरज राहिली आहेत आणि या 3 ओव्हरमध्ये रन तर मैदानावरती केलं गेलं तर 64. तीनही गोलंदाज आतापर्यंत निर्णायक आणि थोडे महागडे राहिलेले आहेत. टीम श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीचे करायचे तर 2. एक ब्रेक घेऊया आणि येऊयात 2 धावेची गरज. थँक्यू. मॅच जिंकण्यासाठी 2 धावेची गरज आहे. अलंकार आले पुन्हा गोलंदाजीवरती, पण अलंकारच पहिल्या षटकामध्ये जिथे महागडे ठरले तिथून मॅच चेंज झाला होता 20 रनमुळे. थोडा फटका चांगला खेळलाय. पुन्हा मात्र आपण पाहिलं तर सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल, फेकी केली जाईल तोपर्यंत 1 रन मिळेल. मॅचला जिंकण्यासाठी आता धावा करायच्या. तिथून आपण पाहिलं तर एका धावेची आता मैदानावरती गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. येणारे चेंडू तुमच्याकडे शेष आहेत 11. 11 मध्ये करायच्या तर रन 1. मॅचला विजयाच्या संपादनापर्यंत घेऊन आलेत टीम वसई स्पोर्ट्स. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता आणि वाईट आलाय बॉल, त्यामुळे आता पंचाने वाईट स्वीकारलायत आणि ही मॅच आहे ती मॅच आता आपल्या नावी केलंय टीम वसई स्पोर्टनं. कॉंग्रॅच्युलेशन वसई स्पोर्ट. हार्ड लक टीम श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी संघ. या स्पर्धेच्या मात्र त्यांना बाहेरचा रस्ता अगदी पकडावा लागतोय आणि पुढचा रस्ता जो चालू राहील टीम वसई स्पोर्ट्ससाठी. आणि या मॅचचा हिरो आहेत, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहेत, त्याच्या दिशेनेही आपण वळणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणाला मिळेल त्याची चर्चा असणार आहेत, पण पहिली या मॅचची समरी जी आहे ती मॅचची समरी पाहूयात कशा प्रकारे ही मॅच समरी राहिली. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी भरत पाटील 11 मध्ये 25. एक असे खेळाडू होते ज्याने 11 मध्ये 25 केल्यात, पण राजेश 8 मध्ये 16, निखिल 4 मध्ये 10.